नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरची कॅप राऊंड 3ची अलॉटमेंट डिस्प्ले झालेली आहे. तर आता काय करायचं आहे सिम्पली तुम्हाला, तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी बघा, चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 3 याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि मी डायरेक्टली याचीच लिंक टाकलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्टली लिंकवरती क्लिक केलं की हा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्ही व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमची अलॉटमेंट या ठिकाणी दिसणार आहे. ठीक आहे, तर एवढं करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी डेमो दाखवतो. व्ह्यू अलॉटमेंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला जस्ट चेक करायचं आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज या ठिकाणी लागलेलं आहे. आता या स्टुडंटला लागलेलं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर, त्यातली ब्रँच भेटलेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे, अलॉटेड टाईप बघायचं आहे तुम्हाला, EWS त्या स्टुडंटचा आहे आणि प्रिफरन्स नंबर एवढं चेक करायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामधनं आपल्याला असं समजतं की या स्टुडंटला कोणतं कॉलेज लागलेलं आहे, कोणती ब्रँच लागलेली आहे. काय ज्या विद्यार्थ्याचा TFWS मधून नंबर लागला असेल त्याची इथं टी लिहिलेलं असतं. ठीक आहे, आणि सीट अलॉटेड टाईप तुमची जी कॅटेगरी आहे तीच आहे का ती चेक करायची आहे एकदा. इन केस जर तुमची सीट अलॉटेड टाईप तुमची जी कॅटेगरी आहे ती नसेल, दुसरी कॅटेगरी आली असेल, सपोज ओपन आली असेल है ना, किंवा दुसऱ्या याची कॅटेगरी जर आलेली असेल, डिफेन्स आलेला असेल, तरी घाबरून जायची गरज नाही आहे. तुमची जी कॅटेगरी आहे तुम्हाला त्याच कॅटेगरीची फीस भरावी लागणार आहे. ठीक आहे, तर आता हा शेवटचा राऊंड होता कॅप राऊंड 3. आता ह्या 3 राऊंडमध्ये जरी कोणाचा नंबर लागला नसेल किंवा त्या विद्यार्थ्याला म्हणजे ते कॉलेज लागलेलं नसेल जे कॉलेज त्या विद्यार्थ्याला पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक शेवटचा पर्याय असतो, त्याला म्हणत असतो आपण नॉन कॅपचा राऊंड, किंवा त्याला म्हणतो मॅनेजमेंटचा राऊंड, किंवा त्याला कॉलेज लेवलचा राऊंड. आता त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेल, केव्हा सुरू होणार आहे वगैरे. ठीक आहे, तर तो सुरू होत असतो कॅप राऊंड 3, जे ॲडमिशन प्रोसेस आहे तिसऱ्या राऊंडची शेवटच्या दिवसाच्या नंतर. ठीक आहे, आता त्याला काय असतं तर त्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ नंतर बनवूया. तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करावी लागते. ठीक आहे, त्याला परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन जर झालेलं असेल त्याच्यावरतीच होतं. ठीक आहे, तसेच त्याच्याबद्दल जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढचा व्हिडिओ मी बनवेल. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तो ग्रुप जॉईन करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा ग्रुप असाच कॅरी राहणार आहे 3rd इयरपर्यंत तुमच्या. तुम्हाला जे काही अडचणी येत असतात त्या सगळ्या अडचणी या व्हॉट्सअपच्या ग्रुप थ्रू आपण सॉल्व्ह करणार आहे. आपले ऑनलाईनचे क्लासेस पण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, तर क्लासेसचे ज्या स्टार्ट होतील आपले 2 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहेत. ठीक आहे, तर ते आपल्या ॲपवरती होणार आहे. VC सर एज्युकेटर नावाचं ॲप आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करून ठेवा पाहिजे तर. त्या ॲपवरती तुम्हाला लेक्चर होणार आहेत त्याच्यावरती. तसेच तुमचे असाइनमेंट असतील, हँड रिटन नोट्स असतील. ठीक आहे, महत्त्वाचे सर्क्युलर जे येणार आहेत MSBTचे ते पण त्याच्यावरती अपलोड राहणार आहेत. ओके, तर त्याच्यावरती पण मी डिटेल तुम्हाला नंतर सांगेलच, है ना. आणि कोर्सची अनाऊन्समेंट मी तुम्हाला 2 सप्टेंबरला करणार आहे. त्यावेळेस तुम्हाला जे इंटरेस्टेड मुलं असतील त्या मुलांनी कोर्स परचेस करू शकता. फीस जी आहे ती नॉमिनल फीस ठेवणार आहे आपण. ठीक आहे, आणि जे काही तुम्हाला शिकवलं जाईल ते एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजेल या पद्धतीनं. ठीक आहे, तर आता पुढचा व्हिडिओ जो आहे तो मी सिलेबस रिलेटेड बनवत आहे, तो तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला त्यामधनं क्लिअर होईल. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.